आणि रत्नागिरीच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा 55 ते 60 हजार महिलांचा मेळावा हा या तिघांच्या उपस्थितीमध्ये होतोय। माझी लाडकी बहीण योजनेमार्फत ज्या काही बेनिफिट्स या महिला भगिनींना दिलेले आहेत त्या संदर्भातला हा मेळावा आहे। त्या ठिकाणी काही लाभार्थ्यांना म्हणजे लेक लाडकी असेल, वयश्री योजना असेल, त्याच्यानंतर शुभमंगल योजना असेल, या सगळ्या लाभार्थ्यांना तिथं लाभ देण्याचा कार्यक्रम देखील आहे। आणि सिंधुरत्न योजनेतनं ज्या गाड्या महिलांसाठी दिलेल्या आहेत, फिशरमनसाठी दिलेल्या आहेत, कोल्ड स्टोरेजच्या गाड्या दिलेल्या आहेत, त्याचा देखील लोकार्पण सोहळा। आणि गेले कित्येक वर्षाची सगळ्याच समाज बांधवांची मागणी होती की एखाद्या शासकीय इमारतीला लोकनेते शामराव पेजे साहेबांचं नाव ठेवण्यात यावं। केंद्र सरकारनं लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी असं नाव या इंजिनिअरिंग कॉलेजला दिलेलं आहे। त्याचा देखील विषय महत्त्वाचा असलेल्या रत्नागिरी एअरपोर्टच्या टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन उद्या होतं।